पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। परत ये परत अध्यक्ष हां मीडिया वनचे अध्यक्ष घ्या घ्या परत घ्या। हॅलो 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 कमी कर थोडा आवाज। हॅलो रामकृष्ण हरे। हरिओम हरिओम। रामकृष्ण हरे। चलो आवाज तुझ्याकडे नाही। देवा ज्ञानोबाची ख्याती, ज्ञानोबाची ख्याती, ज्ञानोबाची ख्याती काय सांगू देवा, ज्ञानोबाची ख्याती काय सांगू देवा, ज्ञानोबाची ख्याती वेद महिषामुखी वदविले, वेद महिषामुखी वदविले काय सांगू देवा, ज्ञानोबाची ख्याती कोठवरी वानुयाची स्वरूप स्थिती, कोठवरी वानुयाची स्वरूप स्थिती चालविली भिंती मृत्तिकेची, चालविली भिंती मृत्तिकेची काय सांगू देवा, ज्ञानोबाची ख्याती अविद्या मायेचा लागोने दिवारा, अविद्या मायेचा लागोने दिवारा ऐसे जगदोद्धारा बोलविले, ऐसे जगदोद्धारा बोलविले काय सांगू देवा, ज्ञानोबाची ख्याती नामा म्हणे याने तारिले पतित, नामा म्हणे याने तारिले पतित भक्ती केली ख्यात, ज्ञानदेवे भक्ती केली ख्यात, ज्ञानदेवे काय सांगू देवा,
ज्ञानोबाची ख्याती 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 काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती वेद महिषामुखी वदविले वेद महिषामुखी वदविले काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती ज्ञानोबाची ख्याती ज्ञानोबाची ख्याती पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सब संतन की जय। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांचे। अलंकापुरी या पुण्यभूमी आज आपण सारे जमलो आहोत। या कार्यक्रमाची अत्यंत भावपूर्ण सुरुवात झाली आहे संत नामदेवांच्या या अभंगानं काय सांगू देवा। हा अभंग माऊलींच्या दारी सादर करणारे माननीय अवधूतजी गांधी। संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटातील कलाकारांची आज आपल्याला भेट घडणार आहे। या कार्यक्रमाच्या निमित्त आपणा सर्वांचं भाविक भक्तांचं निमंत्रितांचं आणि माध्यम प्रतिनिधींचं मनापासून स्वागत। संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या 3 शब्दात खरं तर संपूर्ण चित्रपटाचं सार आलंय। आळंदीकरांना आणि खरं तर महाराष्ट्रातील नव्हे देश परदेशातील अनेक रसिकांना माननीय अवधूतजी परिचित आहेतच। मी त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करते। खरं तर त्यांच्या भाग्याचा कोणालाही हेवा करावासा वाटावा, कारण ते केवळ कलाकार नाही तर त्यांना जन्मापासूनच माऊलींचा आणि नृसिंह सरस्वतींचा वरदहस्त लाभलेला आहे। ते माऊलींचे वंशपरंपरागत पुजारी आहेत। तसंच आळंदीतील नृसिंह सरस्वती मठातील पूजेचा मान त्यांच्या घरात आहे। माऊलींची पालखी निघाली की वारीतल्या पहिला मुक्काम हा गांधीवाड्यात त्यांच्या घरात असतो। लहानपणापासून माऊलींची सेवा पूजा करण्याचं भाग्य त्यांना लाभलंय आणि अशी पूर्वपुण्याई असणाऱ्या अवधूतजींनी ज्ञानेश्वर माऊली मालिकेत संत नामदेवांची भूमिकाही साकारली आहे। ते उत्तम गायक म्हणून सुप्रसिद्ध आहेतच। वारी चुकायची नाही, शिवबा राज, युगत मांडली, रणी निघत शूर अशी अनेक त्यांनी गायलेली उत्तमोत्तम गाणी आपल्या सर्वांच्या कायमच लक्षात राहतील। त्यांना शास्त्रीय संगीताचीही बैठक आहे तर पारंपरिक लोकसंगीतातील भजन, भारूड, पोवाडे अशा सर्व प्रकारात ते पारंगत आहेत। गेली अनेक वर्ष त्याचे कार्यक्रम करत आहेत। माननीय दिग्पालजी लांजेकर यांच्या शिवराज अष्टकपैकी 5ही चित्रपटातून त्यांचे स्वर जनमानसापर्यंत पोहोचलेले आहेत। माऊलींच्या परंपरेतील माननीय अवधूतजी गांधी हे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटाचे संगीतकार आहेत। त्यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते। त्या चित्रपटात अर्थातच त्यांनी गायनही केलेलं आहे, पण स्वतंत्र संगीत दिग्दर्शक म्हणून हा त्यांचा पहिला चित्रपट आणि आदिमाया मुक्ताईची कृपा असल्याशिवाय हे शक्यच नाही। अशीच स्वरसाधना त्यांच्या हातून घडो, माऊली कृपा अशीच राहो हीच प्रार्थना। आज आमलकी एकादशी या शुभदिनी माऊलींच्या समाधी मंदिरात हा कार्यक्रम घडतोय आणि आपण सारेजण साक्षीदार होतोय हे भाग्यच आपल्या सर्वांचं, कारण हा विलक्षण योग आहे। एखाद्या मोठ्या रंगमंदिरात मोठ्या व्यासपीठावर हा कार्यक्रम सहज करणं शक्य होणार असतं। योग्य दाम दिला तर रंगमंदिर किंवा व्यासपीठ उपलब्ध होतं, पण इथं माऊलींच्या समाधी मंदिरात हा कार्यक्रम साकारायचा तर रामकृपेशिवाय हे शक्यच नाही। पूर्व पुण्याई आणि रामकृपाच हवी असं म्हणतात। भाव अंतरी यथार्थ देव देणारा समर्थ करता करविता तोची ऐसी प्रचिती आमुची। हा कार्यक्रम केवळ एखादा कार्यक्रम नसून हा भावनेने ओथंबलेला हा सोहळा आहे। सुवर्ण पिंपळ ज्याच्या साक्षीने आज आपण हा कार्यक्रम अनुभवतोय। साक्षात तुकाराम महाराजांनी असं म्हटलंय, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंकी ऐसे बळ रेडा बोले। तुका म्हणे येथे सुखा काय उणे राहे समाधान चित्ताची। आज ह्याच सुवर्ण पिंपळाच्या साक्षीनं त्यांच्या कृपाछायेत ही मांदी आई आज एकादशीच्या दिवशी जमली आहे
हे केवढं मोठं भाग्य. खरंच विचार करा ना, काय काय पाहिलं असेल या अश्वत्थानं. रुक्मिणी मातेचं बालपण, तिचं लग्न, नंतर तिने श्रद्धेने घातलेल्या 1.25 लक्ष प्रदक्षिणा, त्याचाच प्रसादरूप झालेला 4 अलौकिक भावंडांचा जन्म, त्यांचं बालपण, त्यांनी भोगलेले त्रास आणि तरीही एकमेकांना सावरत त्यांनी केलेली आध्यात्मिक प्रगती आणि साक्षात माऊलींचा संजीवन सोहळाही अनुभवला असेल या सुवर्ण पिंपळाने. अनेक गोष्टींचा साक्षीदार असणारा हा पिंपळ आज त्याच्या साक्षीनं आपल्याला संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटातील कलाकारांची ओळख होणारे हा खरंच विलक्षण योग आहे. ज्या सर्वांच्या सहकार्यामुळे, पाठिंब्यामुळे हा कार्यक्रम संपन्न होतोय त्या श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीच्या सर्व मान्यवर विश्वस्तांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त माननीय योगी निरंजन नाथ यांना मी आमंत्रित करते. त्यांनी योगी शांतीनाथ यांच्याकडून नाथ संप्रदायाची दीक्षा घेतलेली आहे. ते स्वतः ज्ञानेश्वरीचे अभ्यासक आहेत. साधक म्हणून माऊलींच्या मंदिरात वारीमध्ये अनेक वर्ष त्यांची सेवा घडली आहे आणि कदाचित त्याचाच प्रसादरूप आज ते मंदिरातील कमिटीचे प्रमुख विश्वस्त म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटाच्या परिवारातर्फे प्रसिद्ध वाणी संस्कार प्रशिक्षक, अनेकांचे गुरु असणारे वाडिया महाविद्यालयातील प्राध्यापक माननीय शामरावजी जोशी सर यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार आणि सन्मान करावा. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटाच्या संपूर्ण परिवारातर्फे आता योगी निरंजन नाथ यांचा सत्कार होत आहे. यानंतर श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी याचे यंदाचे पालखी सोहळा प्रमुख म्हणून ज्यांची निवड झाली आहे त्यांचे ऋण व्यक्त करते. डॉक्टर भावार्थ देखणे यांचे ऋण व्यक्त करते. आणि ज्ञानेश्वर महाराज कमिटीचे व्यवस्थापक माननीय ज्ञानेश्वर वीर यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते, ज्यांच्या सहकार्यानं आज हा कार्यक्रम इथे साकारतो आहे. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटातील अनेक मान्यवर कलाकार इथे उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार करण्याची आणि त्यांना प्रसाद देण्याची विनंती मी माननीय विश्वस्तांना करणार आहे. आमच्या परिवाराच्या कुटुंब प्रमुख म्हणून प्रथम माननीय मृणालताई कुलकर्णी यांचा सत्कार यानंतर करावा अशी मी विनंती प्रमुख विश्वस्तांना करणार आहे. ज्ञानेश्वर वीर यांचा सत्कार करताय संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक माननीय दिग्पालजी लांजेकर. मी माननीय मृणालताई कुलकर्णी यांना व्यासपीठावर आमंत्रित करते आणि प्रमुख विश्वस्तांना विनंती करते की त्यांनी आमच्या कुटुंब प्रमुख म्हणून मृणालताईंचा सत्कार करावा आणि त्यांना प्रसाद भेट द्यावी. कुंडली तोरवे हारी माननीय मृणालताईंविषयी बोलावं तितकं कमीच आहे. परीचा स्पर्श लाभलेले काही भाग्यवंत असतात. त्यापैकीच एक सुप्रसिद्ध अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शिका असं हे बहुआयामी व्यक्तिमत्व. अनेक मराठी, हिंदी मालिका चित्रपटातून त्या अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहेतच. जिजाऊ माँसाहेब म्हणलं की त्यांचा चेहरा, त्यांचीच प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. त्यांचे आई वडील माननीय विजयजी आणि वीणाताई देव यांच्याकडून त्यांना भाषेचा, कलेचा, साहित्याचा वारसा लाभलाय. ज्येष्ठ लेखक, दुर्गप्रेमी, परिभ्रामक, छायाचित्रकार माननीय गोनी दांडेकर हे त्यांचे आजोबा, जे स्वतः माऊलींच्या मंदिरात विश्वस्त म्हणून काम पाहत होते. अशी परंपरा, वारसा लाभलेल्या मृणालताईंनी शिवराज अष्टकमधील सर्वच चित्रपटातून जिजाऊ आईसाहेबांची भूमिका अजरामर केली आहे. त्यांना केवळ लवून मुजरा करावासा वाटतो. आणि आता खरंच भाग्य बघा, छत्रपती शिवरायांच्या आई बनण्यानंतर आता त्यांना भाग्य लाभतंय संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटात साऱ्या जगाची माऊली असणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींची माऊली साकारण्याचं. छत्रपती शिवराय काय किंवा माऊली काय, ह्यांची आई साकारणं हे खरंच सोपं नाही, पण हे शिवधनुष्य मृणालताईंनी अगदी लिलया पेललंय.
रुक्मिणी मातेच्या रूपात त्या आपल्या पुढे आता साकारणार आहेत. यानंतर आमच्या परिवारातील ज्येष्ठ सदस्य आणि अनुभवी कलाकार माननीय मनोजजी जोशी यांचा सत्कार करण्याची विनंती मी प्रमुख विश्वस्त माननीय योगी निरंजन नाथ यांना करते. मूळचे गुजराती असले तरी मनोजजींचं मराठीवर खूपच प्रेम आहे. अनेक हिंदी मराठी चित्रपटातून मालिकातून त्यांनी अभिनय केलेला आहे. चाणक्यसारख्या नाटकासाठी किंवा आभाळमयांसारख्या मालिकांसाठी ते प्रसिद्ध आहेत. पण आपल्या ह्या सिनेमात या चित्रपटामध्ये एक वेगळ्याच भूमिकेतून ते आपल्याला भेटणार आहेत. पैठणचे धर्माचार्य ब्रह्मेश्वर शास्त्री या रूपानं त्यांचे मनःपूर्वक आभार. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटाचे सहनिर्माते सनी बक्षी यांचा सन्मान करण्याची मी विनंती माननीय योगीजींना करते. या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या AA फिल्म्सच्या रेश्मा कुंदन थडानी आणि अमित थडानी यांचे मनापासून आभार. आतापर्यंत AA फिल्म्स ही जबरदस्त वितरण करण्यासाठी प्रसिद्ध असणारी जवळजवळ 60 वर्षांहून अधिक काळ वितरण क्षेत्रात कार्यरत असलेली संस्था आहे. आनंदाची गोष्ट अशी आहे की आपल्या मराठी रसिकांच्या भक्तांच्या जवळचा हा विषय घेऊन मराठी चित्रपट हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट आहे आणि त्यांना खंबीर साथ देणारे चित्रपटाचे सहनिर्माते सनी बक्षी सर यांचा सन्मान झालेला आहे. रेड आय स्टुडिओजचे सनी बक्षी सर. यानंतर आपल्या सुमधुर आवाजात गायनानं आपल्याला भारावून टाकणाऱ्या सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांचा सन्मान करण्याची मी विनंती करते. बेलाताईंची अनेक गाणी आपल्याला कायमच स्मरणात राहणार आहेत. त्यांच्या भावपूर्ण स्वरात नाहून निघालेली गाणी या चित्रपटात आपल्याला ऐकायला मिळणार आहे. यानंतर आपल्या चित्रपटातील प्रसिद्धी प्रमुख मीडिया बन्सी गणेशजी गारगोटे यांचा सन्मान करावा अशी मी सरांना विनंती करते. तसंच चित्रपटाचे समाज माध्यम प्रमुख म्हणून काम पाहणारे आनंद मुरुडकर सर यांनाही मी आमंत्रित करते. माननीय आनंद मुरुडकर सर. असं म्हणतात शब्द स्पर्श रूप रसगंध हे 5 गुण आहेत. त्यातला गंधगुण हा विशेष. तर सुगंधित पुष्टीवर्धन असणाऱ्या अत्तराच्या कुपीनं आता यानंतर आपण सर्व कलाकारांचा सन्मान करणार आहोत. मी विश्वस्तांना विनंती करते की संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटातील इतर मान्यवर कलाकारांचा त्यांनी सन्मान करावा. या चित्रपटात चांगदेवांची भूमिका साकारणारे अजयजी पुरकर यांना मी व्यासपीठावर निमंत्रित करते. पावनखिंड किंवा शिवराज अष्टक मधील प्रत्येकच त्यांची भूमिका कायम सगळ्यांच्या स्मरणात राहील. मला माहिती आहे बाजीप्रभू देशपांडे अक्षरशः ते जगलेले आहेत आणि आज माऊलींच्या प्रांगणात त्यांचा सत्कार करताना आम्हाला खूप आनंद होतोय. अजयजी पुरकर. यानंतर मी व्यासपीठावर आमंत्रित करते माननीय योगेशजी सोमण. संत तुकारामांच्या आनंद डोह या कार्यक्रमानिमित्त आपल्या सगळ्यांना ते परिचित आहेत. अनेक चित्रपट मालिकातून ते आपल्याला भेटलेले आहेत. पण ह्या चित्रपटात संत विसोबा खेचर या भूमिकेतून योगेशजी आपल्याला भेटणार आहेत. यानंतर मी व्यासपीठावर आमंत्रित करते ज्यांनी चित्रपटात माऊलींना यथेच्छ त्रास दिलेला आहे त्या ग्राम जोशींना अर्थात आशुतोषजी वाडेकर यांना. मला वाटतं त्यांनी जो काही त्रास दिलाय माऊलींना त्याचं पापक्षालन इथं घडेल आणि सर्वांच्या वतीने त्यांना आज प्रसाद मिळेल. माननीय आशुतोषजी वाडेकर. यानंतर अनेक चित्रपट मालिकातून आपल्याला भेटीला येणाऱ्या अत्यंत गुणी अभिनेत्री माननीय स्मिताताई शेवाळे यांना मी विनंती करते. त्यांनी या चित्रपटात यशोदा ही अत्यंत गोड भूमिका साकारली आहे. त्यांचं स्वागत आणि सन्मान आणि प्रसाद त्यांना प्राप्त होतोय. या नाटकात अर्थात या चित्रपटात जे 4 बाल कलाकार आहेत त्यांना आपण आता बोलवूया.
लहानपणाच्या संत निवृत्तीनाथ महाराजांची भूमिका साकारलेले साहिल धर्माधिकारी. मला वाटतं या चौघांसाठी आपण विशेष टाळ्या वाजवायला पाहिजेत, कारण त्यांचं खूप भाग्य आहे, या लहान वयात त्यांना हे काम करायला मिळतंय. साहिल धर्माधिकारी लहानपणचे निवृत्तीनाथ म्हणून आपल्या पुढे येत आहे. लहानपणीची माऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या भूमिकेत आहेत मानस बेडेकर. माऊली संत सोपान काकाच्या भूमिकेत आहेत अभिर गोरे. आणि चित्रपटातील लहानगी मुक्ताई साकारणारी इश्मिता जोशी, तिला मी व्यासपीठावर आमंत्रित करते. चौघांनाही माऊलींचा वरद हस्ते लाभलेला आहे, त्यांचं हे भाग्य. सगळ्यांना मी चौघांना एकत्रित इथे बोलवते व्यासपीठावर. चारही भावंडांनी एकत्रित यावं. हा क्षण खरंच आपण सगळ्यांनी टिपून घेतला पाहिजे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई यातील हे चार भावंड. आपल्याला सगळ्यांना आशीर्वाद आहे तो विठ्ठल रखुमाईचा. तर या चित्रपटात विठ्ठलाची भूमिका साकारणारे अभिजित श्वेतचंद्र यांना मी आमंत्रित करते. त्यांना माऊलीचा प्रसाद मिळतोय हे या चौघा खरंच बालकलाकारांचं भाग्य आहे. साक्षात सुवर्ण पिंपळाच्या इथं तुम्हाला हा आशीर्वाद मिळतोय, खरंच भाग्य. अभिजित श्वेतचंद्र जे विठ्ठलाच्या भूमिकेतून आपल्याला भेटीस येत आहेत. आणि विठुराया आला की रखुमाई यायलाच हवी या चित्रपटात रुक्मिणी आईची भूमिका साकारणाऱ्या नुपूर दैठणकर यांना मी आमंत्रित करते. अभिजित श्वेतचंद्र आणि नुपूर दैठणकर या दोघांना मी विनंती करते विठ्ठल रखुमाईंनी एकत्रित उभं राहावं आणि हे क्षण आपण साऱ्यांनी टिपून घ्यावे. आपण ज्यांचं गायन ऐकलं त्याच अवधूत गांधीजींना मी विनंती करते पुन्हा एकदा त्यांनी यावं, कारण आता ते संत भोजलिंग काकांच्या भूमिकेतून आपल्याला या चित्रपटातून भेटणार आहेत. त्यांचाही सन्मान व्हावा अशी विनंती करते. या चित्रपटात संत भोजलिंग काका या रूपात ते आपल्याला दिसणार आहेत. सिद्धोपंत या भूमिकेतून आपल्या भेटीला येणार आहेत ज्येष्ठ कलाकार माननीय मिलिंद दास्ताने सर. मी त्यांना व्यासपीठावर याची विनंती करते आणि माननीय प्रमुख विश्वस्तांना विनंती करते की त्यांनी मिलिंद दास्ताने सर यांचं स्वागत आणि सत्कार करावा. खरं तर या चित्रपटात अजूनही अनेक नामवंत कलाकार आहेत जे अर्थातच आता त्यांच्या कार्यक्रमाच्या व्यस्ततेमुळे इथे शरीरानं उपस्थित नसले तरी मला खात्री आहे मनाने ते आपल्या परिवाराबरोबरच आहेत आणि हा परिवार जणू एक दिंडीच आहे. तर त्या सर्वांना आता इथून माऊलींचे आशीर्वाद लाभावेत हीच प्रार्थना. मी सर्वांना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावं आणि संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक माननीय दिग्पालजी लांजेकर यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. असं म्हणतात कोणत्याही कलाकृतीचे लेखक दिग्दर्शक हे आईबाप असतात, त्यांच्या इतका कलाकृतीबद्दल पोटतिडकीने कोण बोलणार. म्हणजे हा चित्रपट त्याच्या मागची भूमिका तो विचार प्रवास सगळंच विलक्षण आहे. प्रत्यक्ष आदिमाया असणाऱ्या मुक्ताईचं आयुष्य ह्या माध्यमातून लोकांपुढे मांडणं, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अगदी सबटायटल्सची केलेली धडपड या सगळ्या गोष्टींविषयी प्रत्यक्ष त्यांच्याकडूनच ऐकावं. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, इथल्या सगळ्याच संतांचे आयुष्य विलक्षण. आळंदीतील ह्या चार भावंडांचं आयुष्य तर इतकं कपोलकल्पित वाटावं इतकं अद्भुत आहे.
या सगळ्यांच्या आयुष्यावर चित्रपट करणं म्हणजे शिवधनुष्य, आणि ते पेलायला हातही तसेच कणखर हवे तितकेच भक्तिपूर्ण. शिवराज अष्टकाचे लेखक दिग्दर्शक माननीय दिग्पालजी लांजेकर यांनी हे शिवधनुष्य पेललंय. परजंद, फत्ते शिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज, सुभेदार या एकाहून एक सरस अशा भव्य चित्रपटांचे लेखक दिग्दर्शक असणारे ज्ञानेश्वर माऊली या मालिकेचे लेखन दिग्दर्शनही त्यांनी केलेलं आहे. माऊलींचा कृपाशीर्वाद लाभलेले माननीय दिग्पालजी लांजेकर यांना मी विनंती करते की त्यांनी या चित्रपटाविषयी आपल्या सर्वांशी, भक्तांशी आणि प्रसारमाध्यमांशी संवाद साधावा. श्री हरी माऊली. आता खरं तर भरून येत आहे, कारण अनेक वर्ष पुराशी जपलेलं स्वप्न जेव्हा पूर्ण होतं तेव्हा बोलायला शब्द उरत नाही, आणि शब्दातीत वर्णन करणारी एकच महान विभूती इथे येऊन गेली, ते म्हणजे संत श्रेष्ठ आपल्या सगळ्यांची माऊली ज्ञानेश्वर माऊली. आणि 84 वर्षानंतर हा इतक्या भव्य प्रमाणात चित्रपट माऊलींचा आणि त्यांच्या भावंडांच्या जीवनावर येतो आहे, आणि त्याला ज्ञानेश्वर महाराज संस्थांच्या सबळ हातांचा आशीर्वाद आणि प्रत्यक्ष माऊलींच्या कृपाप्रसादाने सुरुवात होते आहे. याच्यासारखं भाग्य आम्हा कोणाचं नाही. याच्यासारखं म्हणजे आम्ही पुण्यवान समजतो स्वतःला की आम्हाला माऊलींनी निवडलं ही मांडणी करण्यासाठी, आपल्या भगिनीचं चरित्र सांगण्यासाठी. मुक्ताई म्हणजे काय, तर मुक्ताई या नावातच सर्व काही आहे. मुक्त झाल्याशिवाय जीवाला गती नाही, मुक्त झाल्याशिवाय स्वातंत्र्याला अर्थ नाही, मुक्त झाल्याशिवाय कुठलाही गोष्ट, कुठलीही चरित्र, कुठलंही चित्र, कुठलीही गोष्ट जगातली ती मुक्त झाल्याशिवाय सुंदर दिसत नाही. म्हणून मुक्ताला फार अर्थ आहे, आणि म्हणून ही मुक्ती प्रत्येकाला मिळावी म्हणून ज्या मुक्ताईने आपलं, ज्याला छोट्या काळातलं न्यूक्लिअर असं ज्याला म्हणतो ना आपण, अणू, त्या अणुस्वरूप आपलं जे प्रचंड शक्ती असलेलं छोटंसं चरित्र ते तिने महान आपल्यासाठी झिजवलं. त्या मुक्ताईचं हे चरित्र मांडण्यासाठी आम्हा सर्वांची निवड मुक्ताईनी आणि ज्ञानेश्वर माऊलींनी केली. याबद्दल मी किती ऋणी राहू, किती जन्मऋणी राहू असं झालं आहे. आणि आज इथं योगीजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हे सगळं उभं करून दिलं आम्हाला. याबद्दल मी त्यांचे शतशः आभार मानतो, आणि इथल्या सर्व भाविकांना, माझ्यासारख्या अनेक वारकऱ्यांना विनंती करतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे चरित्र पोचवावं. त्यासाठी योग्य तो यत्न आपण सर्व कराल ही खात्री वाटते, आणि माऊलींच्या चरणी प्रार्थना करून थांबतो. श्रीहरी. मनापासून धन्यवाद दिग्पालजी. खरंच तुम्ही म्हणलात तसं हे साकारायला भाग्य लागतं आणि ते अनुभवायलाही. त्यामुळे सर्व भाविकांना, रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट अनुभवावा. वैराग्यशील निवृत्ती, ज्ञानस्वरूप ज्ञानेश्वर, चिंतनशील सोपानदेव या सर्वस्वी भिन्न प्रकृतीच्या भावांना स्नेहाच्या धाग्यानं बांधून ठेवणारे मुक्ताईचं आयुष्य खरंच विलक्षण. अत्यंत तीव्र बुद्धिमत्ता असलेली ही योगिनी म्हणजे साक्षात आदिमाया, आणि त्यांचेच आशीर्वाद आपल्याला द्यायला साक्षात मुक्ताई नगरहून आपलं भाग्य म्हणून आज आपल्या इथे संदीप भैया पाटील आणि हरणे महाराज आलेले आहेत. माऊलींच्या, ज्ञानादादांच्या कडून मुक्ताईला, आईसाहेबांना आपण प्रसाद रूपी भेट देत आहोत. मी प्रमुख विश्वस्तांना विनंती करते की संदीप भैया पाटील आणि हरणे महाराज यांना त्यांनी माऊलींचा प्रसाद द्यावा. आणि दिग्पालजी लांजेकर सर आणि अवधूतजी गांधी हे आपल्या परिवारातर्फे त्यांचा सन्मान करत आहेत. खरंच साक्षात आईसाहेबांचे आशीर्वाद आपल्या सर्वांपर्यंत आज पोचले असंच वाटतं. यानंतर मी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त यांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं आणि आशीर्वाद द्यावे. ज्ञानेश्वर भगवान विष्णू जयाची द्वारे सोन्याचा पिंपळा मुळे बळ रेडा. या दोन वाक्यांमध्ये जिचं सामर्थ्य माहीत पडतं अशी
ज्ञानोबाराय माऊली महाराष्ट्राच्या अस्मितेचं खरं अंकुर किंवा बीज ज्याला म्हणता येईल ते इथून सुरू होतं. सर्व कलाकारांना सांगताना म्हणजे खरं कलाकारांना शिकू नये, कारण की निराकार साकार ओंकार आणि याच्यातून जे नटनाट्याचा खेळ मुक्त आहे सांगतात आम्हाला. ऐसा नटनाट्य खेळ स्थिर नाही एक वेळ. तर पहिले निराकार असतं, त्याच्यातून मग साकार होतं, या दोघांच्या माध्यमातून ओंकाराची साधना होते. आणि जेव्हा हे जगदोत्पत्ती करणारे भगवान विष्णू या सृष्टीची निर्मिती करतात तेव्हा ते जेव्हा अवतार घेतात त्याला दशावतार म्हणतात. तर ते स्वतः साकार निराकार ओंकार स्वतः कलाकार बनून येतात, म्हणून त्याला लीला म्हणतात. इंग्रजीमध्ये त्याला प्ले म्हणतो आपण. ओके, तर मला असं वाटतं की आम्हाला दिग्पालजींनी आणि अवधूत दादांनी हे सगळं दाखवलं आणि कुठेतरी कृपा असते. द पर्सन हॅज टू बी द चूजन वन. तो व्यक्ती कुठेतरी निवडलेला असू शकतो. कोणी कोणी काय काम करायचं काय नाही हे सगळं पहिले ठरलं असतं आणि विश्व ते सगळं त्याच्या मतानुसार चालतं. परंतु याच्यातले काही म्हणजे जसं आता हरणे बाबा म्हणाले, आपण बरोबर बोलले, आपण ज्येष्ठच आहात, पण मला तरी असं वाटतं की पुष्कळसे मुद्दे ज्याच्यावर कुठेही संशोधन झालेलं नाही किंवा ते प्रकाशित कसे करावे, कारण की वारकरी संप्रदाय हा सर्वात सेन्सिटिव्ह विषय. त्यामुळे मला तरी असं वाटतं की काही काही प्रसंग जे आहेत ना ते म्हणजे परत तुम्ही महाराज म्हणून घ्यायला हरकत नाही याच्यानंतर हरिभक्त करायला, परंतु ते अगदी सटीकपणे आणि अगदी सहजपणे ज्या पद्धतीने त्यांनी ते प्रकाशित केले किंवा दिग्दर्शित केले, म्हणजे मी अगदी ठासून सांगू शकतो की काही काही प्रसंगांच्या वेळेस असं खरंच वाटतं की दिग्पाल नावाच्या या व्यक्तीला कुठेतरी ज्ञानोबांनी सांगितलं असेल. मग तो दीक्षेचा वेळ असो किंवा म्हणजे ज्ञानोबांच्या बाबतीत आपण आता म्हणतो की ज्ञानोबांना त्रास दिला. मी अगदी शपथीने सांगतो बरं का, ज्ञानेश्वरीचे 18 अध्याय वाचल्यानंतर ज्ञानोबांना कधीच कोणापासून त्रास झालेला नाही. आणि तसं कुठल्याही मंदिरामध्ये कुठल्या एका चित्रपटाचं प्रदर्शन होणं तसं फार नवलाची गोष्ट असते. मंदिर समिती किंवा मंदिर व्यवस्थापन कुठल्याही चित्रपटाच्या प्रदर्शनाला कधीच परवानगी देत नाही. महामाया आदि जगदंबिका ब्रह्मचित्कला आईसाहेबांचा हा चित्रपट होता आणि मला तरी असं वाटतं की ह्या बहीण भावांच्या नात्यापायी आम्ही प्रदर्शनाची नाही दर्शनाची परवानगी दिली. अजूनही आम्हाला चिंता आहे की दर्शनाचे लोक व्यवस्थित जावे की नाही, त्यामुळे ती सगळी व्यवस्था ज्ञानोबा पाहतात. राहिला शब्दखेळ करणं आवश्यक आहे. तर असं म्हणतात की दिग्पाल हे जे नाव आहे हे शैव संप्रदायाशी जुळलेलं नाव आहे. दिग्पाल जो असतो म्हणजे कुठेही आळंदीचं मूळ दैवत जे आहे त्याचं नाव आहे सिद्धेश्वर. मूळ दैवत सिद्धेश्वर आहे आणि देव म्हणजे ज्ञानदेव हे सिद्धेश्वरांच्या मुळेच इथे समाधिस्थ आहे. तर या शंकराच्या मंदिरामध्ये शंकरा व्यतिरिक्त एक देव सुप्त अवस्थेत असतो, त्याला दिग्पाल म्हणतात. आणि मग ते अष्टदिग्पाल असतात, दशदिग्पाल असतात. मला तरी असं वाटतं की या सिद्धेश्वराची कृपा सुद्धा या दिग्पालासोबत आहे. ज्ञानोबा नाथपंथी आहेत. आणि त्यानंतर जगामध्ये अवधूत ही पदवी जी आहे ही सर्वात पहिले शंकराची आहे बरं. त्यामुळे हे दोनही शैवपंथी जेव्हा आदिमायेच्या बाबतीत विचार करतात तेव्हा ती कशा प्रकारे समोर येते याचं उत्तम उदाहरण हे असू शकतं. मी सर्वांना विनंती करेल की सर्वांनी हा चित्रपट जाऊन पाहावा. काही काही प्रसंग खूप सुंदर आहेत. खरं तर आपण आतापर्यंत ऐकत आलो, काही सिरियल सुद्धा निघाले असतील, धारावाहिक असतील, परंतु या चित्रपटामध्ये कुठेतरी असं मला वाटतं की ज्ञानदेवांव्यतिरिक्त पहिल्यांदा कुठेतरी सोपानदेव सुद्धा खूप सुंदरपणे पुढे आलेले. त्यामुळे आपल्या सगळ्या टीमला अनंतोत्तम शुभेच्छा. आशीर्वाद देण्याची आमची कोणाची लायकी नाही. पुनश्च एकदा की ज्ञानोबाराय समर्थ आहे आणि दिग्पालजी पुढे सुद्धा ही तुमची तपस्या सुरू राहावी यासाठी मी माझ्या पुण्याचे काही अंश तुम्हाला देऊ इच्छितो. काही काही प्रसंग खरंच म्हणजे निवृत्तीनाथ दादांचं म्हणजे आता तुम्ही पाहिलं असेल मी निवृत्तीनाथ दादा म्हणल्यावर पाया पडलो. कारण काही हे सगळं जे आहे ना म्हणजे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हे सगळं ज्याच्या अधिष्ठानामधून आले ते निवृत्तीनाथ दादा. आणि त्यांच्या दीक्षेचा प्रसंग अजूनही मला आठवल्यावर
म्हणजे मी आता मी उन्हात उभं होतो, तुम्हाला काही जण म्हटले लगेच सावली त्या, ते उन्हामुळे तापले तर तापतील, नागपंथी स्वभाव आहे ना तो. पण खरं सांगतो की निवृत्तीनाथ दादांचं मौन म्हणजे या संप्रदायाचा पाया आहे बरं का. आणि तो खरा आजाण आहे, त्याला जाणतं केलं ते भावार्थ दीपिकेमधून ज्ञानेश्वरांनी. ज्ञानदेव एकटे ज्ञानेश्वरी लिहिणारे नाहीयेत, या चौघांची पुण्यही त्यांच्यासोबत आहे. नाथ संप्रदायाची सुरुवात असताना ज्ञानोबा 18व्या अध्यायामध्ये म्हणतात की शक्तीची ये करण कुहरी नैनोके त्रिपुरारी सांगितले का. नाथ संप्रदायामध्ये सर्वात पहिला उपदेश हा एका स्त्रीला आहे. आदिनाथ उमा बीज प्रकटले, सर्वात पहिला उपदेश भगवान शंकरांनी शक्तीला दिलेला आहे. पण नाथ संप्रदायातून वारकरी संप्रदायाची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा प्रश्न असा पडला की शंकर जेव्हा निघाले नाथ संप्रदायातून वारकरी संप्रदायाला तयार करता, साहजिक बाईची भूमिका, तुम्ही एकटेच जाता म्हणले, मला नेतच नाही. मग अशा वेळेस भगवान शंकर म्हणले की वेळ आल्यावर याही प्रकृतीमध्ये, याही नवनिर्माणतेमध्ये तुझं योगदान राहील. आणि म्हणून वारकरी संप्रदाय एकुलता एक संप्रदाय असा आहे की ज्याची सुरुवात प्रत्यक्ष भगवान शंकराकडून विष्णूला झाली. इथे भगवान शंकर म्हणजे निवृत्तीनाथ दादा आणि प्रत्यक्ष विष्णू म्हणजे ज्ञानदेव. पण हे आपण कोणीही विसरू नये, ज्ञानदेवांना सर्वात पहिला संतोपदेश उपदेश हा आदिमाया पार्वती रूपी मुक्ताईंनी केलेला आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना अजून एक नवल वाटेल, निवृत्तीनाथ दादा 127 ओव्यांमध्ये मुक्ताई साहेबांना प्रश्न विचारतात. म्हणजे आपल्याला फक्त एवढं माहित आहे मुक्ताईचे ताटीचे अभंग जे ज्ञानदेवांना सांगितलेले आहे, परंतु आपल्याला हे पण ऍडिशन माहित पाहिजे की मुक्ताई आई साहेबांनी निवृत्तीनाथ दादांच्या 127 प्रश्नांना फक्त 57 ओव्यांमध्ये उत्तर दिलं होतं. गुरुंना सुद्धा जी आदिमाया कुठेतरी शक्ती प्रकर्षित करते ती कुंडलिनी जगदंबिका, दुसरी तिसरी कोण नाही, आमची आई साहेब आहे. आणि म्हणून आजही पहा बरं का, लवकर संपवतो मी, आम्हाला सवय एकदा उभं राहिलं ती 1.5 तास. म्हणून आजही जर तुम्ही पहा तर आज सुद्धा ती ज्ञानदेवांच्या पाठीशी उभी आहे. कळलं नसेल तरी टाळ्या वाजवा. त्यामुळे या सगळ्या टीमला शुभेच्छा देतो. इथे हजर राहण्याचं कारण एकच होतं, मूळचे ज्ञानदेव कधी पाहिले नाहीत कारण ते अनुभवायचे असतात. आणि संजीवनी या शब्दाचा अर्थच असा आहे की जेव्हा जेव्हा कोणी त्यांचं स्मरण करतं, त्या स्मरण केल्यानंतर जेव्हा जेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी येतं, त्याला कुठेतरी अश्रुधारा निघायला लागतात, तेव्हा तेव्हा तो ज्ञानदेव तिथे त्या शरीरात समाधिस्थ असतो. त्याला संजीवन म्हणतात बरं का. इट इज नो वे रिलेटेड विथ युअर बॉडी अँड डेथ ऑफ युअर बॉडी. असो, इंग्रजी बोलावी लागते म्हणजे ट्रस्टी शिक्षित आहे असं कळलं पाहिजे. असो, आपल्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो, अनंतोत्तम शुभेच्छा देतो. आणि याची स्क्रीनिंग अजून आपण एका मोठ्या प्रमाणात करावी ही दिग्पाल दादांना विनंती करतो. ज्ञानेश्वर भगवान विष्णू. खूप खूप मनापासून धन्यवाद. ते म्हणाले तसं चारही भावंड विलक्षण, शिवस्वरूप निवृत्तीनाथ, विष्णुरूप ज्ञानदेव, ब्रह्मस्वरूप सोपानदेव आणि आदिमाया चित्कला मुक्ताई. मगाशी आपण कलाकारांची ओळख केली, सन्मान केले, त्यावेळेला चारही चिमुकली भावंड भेटली. पण मग मोठेपणचे निवृत्तीनाथ कोण साकारतंय, ज्ञानेश्वर माऊली कोण, सोपानदेव कोण आणि चित्रपटाच्या मध्यवर्ती भूमिकेतील नायिका मुक्ताई कोण साकारतंय, ही उत्कंठा आता अगदी शिगेला पोचली आहे. तर आता आपण आमंत्रित करूया या चित्रपटातील मुख्य पात्र साकारणाऱ्या या भाग्यवान कलावंतांना. हा क्षण खरंच भारून टाकणार आहे. सुवर्ण पिंपळाच्या साक्षीनं माऊलींच्या प्रांगणात अवतरणार आहेत ही चारही अलौकिक भावंड. मी सर्वांना विनंती करते की त्यांनी आपले कान, डोळे, मन एकवटून हा क्षण अनुभवावा. या चारही भावंडांचं आयुष्य एकमेकांमध्ये इतकं मिसळून गेलंय की ते वेगळं करणं अशक्यच. दुधात साखर विरघळून जाते तसंच काहीसं. आणि हा दुग्ध शर्करा योग आपण साऱ्यांनी साठवून घ्यायचा आहे. तिघा भावांचे पिता बनून रक्षण करणारे, शिवस्वरूप गुरुतत्व असणारे वैराग्यशील संत निवृत्तीनाथ साकारत आहेत अक्षय केळकर. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान की, निवृत्तीनाथ महाराज की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की. सदैव चिंतनात मग्न असणारे, मननात गुंतलेले, माऊलींची जणू सावली असणारे, ज्ञानेश्वरी सम सोपान देवी हा ग्रंथ साकारणारे ब्रह्मस्वरूप संत सोपान काका महाराज यांच्या भूमिकेत आहेत सूरज पारसनीस. कुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सोपान काका महाराज की. खरंच गजरात भारून टाकणारा हा क्षण आहे आणि आता उत्कंठा अजून वाढतीये. तीनही भावांना प्रेमाच्या धाग्यानं जोडून ठेवणारी, प्रसंगी लढीवाळ भगिनी तर कधी ज्ञानस्वरूप योगिनी असणारी साक्षात तेजोरूप चित्कला आदिमाया मुक्ता, मुक्ताई, मुक्ताबाई आपल्या या चित्रपटाची नायिका साकारत आहे अत्यंत गुणी अभिनेत्री नेहा नाईक. कुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, निवृत्तीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सोपान काका महाराज की जय, आदिमाया आदिशक्ती मुक्ताई आई साहेब की. सुवर्ण पिंपळाच्या साक्षीनं हा सोन्यासारखा क्षण आपण अनुभवतोय. संपूर्ण चित्रपट आपण सर्वांनी, भक्तांनी, रसिकांनी 18 एप्रिल 2025 रोजी जो संपूर्ण विश्वात प्रदर्शित होत आहे तो जरूर अनुभवायचा आहे. हे क्षण स्मरणीय होण्यासाठी एक विनंती आहे. एरवी आपली प्रथा अशी असते, परंपरा अशी असते की आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होतो, पसायदानांनी कार्यक्रमाची सांगता होते, पण सर्वांना एक विनंती करते, पूर्णत्वाला नेणारी एक वेगळी गोष्ट आपण अनुभवणार आहोत आणि त्यानंतर काहीही बोलणं योग्य होणार नाही आणि म्हणूनच ते क्षण अनुभवायचे. तत्पूर्वी सर्व परिवाराच्या वतीनं आभार मानण्याचा कार्यक्रम होणार आहे. मी सर्व भक्तांना, प्रसारमाध्यमातील प्रतिनिधींना विनंती करते, आधी आभार प्रदर्शन होईल, पसायदान होईल आणि त्यानंतर एक विलक्षण क्षण आपण अनुभवणार आहोत. आपण साऱ्यांनी तो टिकून घ्यावा. मी आभार प्रदर्शनासाठी माननीय अवधूतजी गांधी यांना विनंती करते. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिर प्रांगणामध्ये ज्या सुवर्ण पिंपळाला आईसाहेब रुक्मिणी मातेने 1.25 लक्ष प्रदक्षिणा घातल्या त्या सुवर्ण पिंपळाच्या छायेमध्ये होत आहे. आणि हा सोहळा इथं संपन्न करण्यासाठी आम्हाला नुसतीच परवानगी नाही तर अनमोल असं सहकार्य केलं, मार्गदर्शन केलं असे ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त, आमचे मार्गदर्शक परमपूज्य योगी निरंजननाथजी, त्याचबरोबर विश्वस्त आणि पालखी सोहळा प्रमुख हरिभक्तपरायण डॉक्टर भावार्थ महाराज देखणे, विश्वस्त ॲडव्होकेट राजेंद्रजी उमाप सर, मंदिर समितीचे व्यवस्थापक आमचे मित्र माननीय श्री ज्ञानेश्वरजी वीर, मंदिरातले सर्व कर्मचारी वर्ग, मंदिरातले सर्व पुजारी, मानकरी, सेवेकरी आणि आपण सर्व माऊली भक्तांचं मनापासून आभार मानतो. उपस्थित सर्व प्रतिनिधींचं, मीडियाचे प्रतिनिधी सर्व, आपण मुंबईहून खास या क्षणांना टिपण्यासाठी आलात. आपल्या सगळ्यांचं काहीतरी भाग्य, पूर्व पुण्यही आहे आणि म्हणून आपण माऊलींच्या दरबारामध्ये हा सोहळा करत आहोत. आणि विलक्षण योगायोग बघा, आज आपल्याला आशीर्वाद द्यायला मुक्ताई संस्थानचे हरणे महाराज आणि पाटील महाराज उपस्थित आहेत. माझ्या अंगावर काटा आलाय. तुम्हाला कोटी कोटी दंडवत प्रणाम दोघांनाही. खूप खूप ही माऊलींची लीला आहे. तुम्हाला खूप दंडवत प्रणामपूर्वक तुमचे पण आभार. त्याचबरोबर उत्तम ध्वनी व्यवस्था माझा मित्र माऊली मुंडे त्यांनी दिली, कार्पेटची व्यवस्था माझा मित्र आणि ज्याच्या वडिलांनी 45 वर्ष माऊलींची सेवा केली प्रशासनामध्ये राहून, बंडोपंत कुलकर्णी आणि माझे वडील दोघे एकत्र सेवेला होते, अवधूत कुलकर्णी, त्याचेही आभार. त्याचबरोबर ही सगळी व्यवस्था पाहणारे आमच्या दिग्पाल सरांचे सर्व मावळे, शिवराज अष्टकातल्या टीमचे एक खंदा मावळा, या सर्वांचे आभार. उपस्थित सर्व कलाकार जे वेळात वेळ काढून आज या सोहळ्याला उपस्थित राहिले त्या सर्वांचे आभार. आणि शेवटी ज्यांचे कोणाचे राहिले असतील चुकून मानायचे त्या सर्वांचे आभार. धन्यवाद. सर्व ज्ञात अज्ञात सर्वांचेच आभार. आणि या कार्यक्रमाच्या परिपूर्णतेकडे, त्या क्षणाकडे आपण जाण्यापूर्वी मी माननीय बेलाताई शेंडे यांना विनंती करते की माऊलींनी विश्वकल्याणासाठी जे पसायदान मागितलं ते आज माऊलींच्या मंदिरात त्यांनी इथं सादर करावं. पसायदानानंतर कार्यक्रम संपणार नाहीये, त्यानंतर
एक अद्वितीय क्षण आपण अनुभवणार आहोत. माऊलींनी मागितलेलं पसायदान सादर झाल्यानंतर सर्व प्रतिनिधींना विनंती आहे त्यांनी ते क्षण जरूर टिपावे. थोडे मागे व्हा, सगळ्यांनी एकमेकांना मदत करा, प्लीज मागे व्हा थोडे. अरे उठायची काय सगळ्यांनी थोडे मागे व्हा, सगळ्यांनी घाई नका करू, सगळ्यांनी मागे व्हा थोडे. सगळ्याच गर्दी करू नका. प्रियंका प्रियंका सोयरे हो
विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजय जगद्गुरु तुकाराम महाराज की प्रसाद रूप बसायला खरंच माऊलींनी काय मागितलं तर स्वतःसाठी काय नाही, भावंडांसाठी नाही, साऱ्या विश्वासासाठी. कदाचित त्यांना कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. साऱ्या विश्वाची माऊली ज्ञानरूप ज्ञानेश्वर माऊली साऱ्यांची कृपा करी सर्वांवर. पंढरपूरला वारीच्या वेळेस सातही मानाच्या पालख्या एकत्र रांगेत लागतात, पंढरपुरात शिरतात. त्यावेळी सर्वात शेवटी ज्ञानेश्वर माऊलीची पालखी असते. असं म्हणतात सर्वांना सांभाळत मागून माऊली येतात आणि मग वारी भरते. माऊली आली की वारी भरते, परिपूर्णता येते. आणि निवृत्तीनाथ सोपार्देवाले मुक्ताई प्रगटली. मग माऊली कुठे आहे तर तो क्षण आता आलाय, तो क्षण साकारतोय. वारी भरणारे परिपूर्णत्व येत आहे. मुक्ताईची माऊली बनून काळजी घेणारा ज्ञान स्वरूप ज्ञानादादा येतोय. सखा सोबती गुरु मार्गदर्शक आई वडील स्वरूपात लाडक्या मुक्तेची काळजी घेणारा, तिच्यातल्या योगिनीला मानणारा तिचा ज्ञानादादा तिच्यासाठी येणार. बघा ज्ञानादादा आला, साऱ्या जगावर उसला तरी मुक्तेच्या हाकेपोटी धावून आला. तिची माऊली बनलेला मुक्तेचा ज्ञानादादा. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानदेव मुक्ताई 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 ज्ञानदेव मुक्ताई
ज्ञानदेव मुक्ताई ज्ञानदेव मुक्ताई ज्ञानदेव मुक्ताई ज्ञानदेव मुक्ताई ज्ञानदेव मुक्ताई ज्ञानदेव मुक्ताई ज्ञानदेव मुक्ताई ज्ञानदेव मुक्ताई ज्ञानदेव मुक्ताई ज्ञानदेव मुक्ताई ज्ञानदेव मुक्ताई पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की निवृत्तीनाथ महाराज की श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की गोपाल काका महाराज की मुक्ताई महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की शिवाजी महाराज की पूर्तता आली. चारही भावंडांचं आयुष्य विलक्षण ते अनुभवायला हवं. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट अनुभवायला हवा. ही अलौकिक बंधू भगिनी प्रेम आपण साठवून घ्यावं. स्नेहार्द्र नजरेनं पाहणारे निवृत्ती दादा, ज्ञानस्वरूप तेजरूप ज्ञानेश्वर महाराज, चिंतनशील सौम्य सोपानदेव आणि विजेसारखी तेजस्वी तरीही प्रेमळ रुजू प्रसंगी सणकांडी बनून नामदेवांना ज्ञानमार्ग दाखवणारी चांगदेवांची गुरु योगिनी मुक्ताई, हे सर्वच विलक्षण. यानंतर आपण सारेजण माऊलींच्या सह मंदिर प्रदक्षिणा करणार आहोत. याहून आणखीन भाग्य ते काय. मी सर्व प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींना विनंती करते की त्यांनी आधी पुढे जाऊन प्रदक्षिणा मार्गावर जावं आणि माऊलींच्या थोडं पुढे ना थोडं पुढे ना त्या साईडला लेफ्ट 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 चला मागे थोडं बाहेर ना जाईल. थांबा एक एकाने घ्या तुझा हेडफोन काढल्यावर
चला 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 कॅमेरा चला 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 दादा दादा चला 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 बाहेर होया अरे ह्याच्या मागे दादा कॅमेरा कॅमेरावाला घे बाकी एक काढा इकडं दादा काढतो काढला काय ठीक आहे हा घ्या ये मागो ना भूषण 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 ए भूषण भूषण मागो थोड़ा सा गैप दे थोड़ा गैप दे मागो ये मागो संदीप अच्छा ना यार मैं तो जाम की थोड़े इकडे उलटे जाम थांबले इकडे जाम म्हणजे पुढे चला मावशी थांबा एक सोड सागर मावशी साईड मावशी आपण जागा द्या पब्लिक आला चला मोठा सर्कल